भारतामध्ये परदेशातल्या वेगवेगळ्या जे चांगली फळं आहेत, जी चांगल्या भाज्या आहेत, वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत, ते कोणकोणते आहेत? तुम्ही कधी पाहिले आहेत का, की परदेशामधल्या सगळ्यात जगातलं वन ऑफ द बेस्ट तैवानचं कलिंगड मानलं जातं आणि ते पूर्ण जगामध्ये सगळीकडे सप्लाय केलं जातं. असे जगात वेगवेगळे जे चांगले दर्जेदार उत्पादन आहेत शेतीतले, म्हणजे काही फळं आहेत, काही पालेभाज्या आहेत, ते मुंबईमध्ये पाहण्याचं एक एक्झिबिशन लावण्यात आलेलं आहे. एशिया सीड काँग्रेसच्या कॉन्क्लेव्हच्या दरम्यान हे एक्झिबिशन आहे आणि मी आत्ता इथं आलेलो आहे. आपणास दाखवणार आहे की या जगातले सगळ्यात चांगल्या ज्या ज्या पालेभाज्या आहेत, फळं आहेत, त्या कोणत्या आहेत, त्याचे सीड्स कोणते आहेत, ते सर्वसामान्यांना माहीत असण्याचं काही कारण नाही आहे. कारण की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपल्याला जे काही समोर उपलब्ध असतं ते आपण घेतो, पण किमान बघायला काय हरकत आहे. असं हे एक्झिबिशन मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सर्व आयोजन जे केलेले आहेत ते काशीकरे आहेत, जे आपल्याबरोबर पण आहेत. आम्हाला ह्या एक्झिबिशनमधून तुम्ही काय काय जगाच्या लेवलला कोणकोणते बियाणे आहेत की ज्याच्यातनं जागतिक स्तरावर सगळीकडे फेमस काही फ्रूट्स आहेत, पालेभाज्या आहेत, ते दाखवाल. आत्ता आपण कुठल्या स्टॉलमध्ये आलो आहोत आणि हे नेमकं इथे काय काय आहे चांगलं? आता ही नोन्यू नावाची सीड कंपनी, तायवानची सीड कंपनी आहे. ह्या कंपनीचे जे मालक होते ह्यांना वॉटरमेलन मॅन म्हणून ओळखलं जायचं. ह्या कंपनीचं मेलन्समध्ये खूप मोठं काम आहे, म्हणजे वॉटरमेलन, मस्कमेलन या सगळ्या ह्याच्यात ही कंपनी खूप मोठं काम करते. ही कंपनी जवळपास जगातल्या 17 देशांमध्ये काम करत असते आणि भारतात हे लोक मोठ्या प्रमाणावर पपई विकतात, वॉटरमेलन विकतात आणि हे मेलन्स विकतात. ह्यांचं ह्याच्यात खूप चांगलं, खरबूज ज्याला म्हणतो, ह्यांचं ह्या बियाण्यांमध्ये खूप चांगलं काम आहे आणि खूप मोठा रिसर्च आहे. हे काय वेगळी खासियत आहे याची? म्हणजे जरा याला तुम्ही म्हणता, ह्याला म्हणतात नेटेड टाईप खरबूज आहे. या नेटेड टाईप खरबुजावर जसं आता ह्याच्यावर व्हायरस येत असतो, या कंपनीचं जे काम असतं की याच्यावर येणारं व्हायरस रेझिस्टन्स ब्रीडिंग हे लोक मोठ्या प्रमाणावर करतात आणि हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून जे व्हायरस रेझिस्टन्स जर आलं तर त्याच्यावर आपोआप स्प्रे कमी होतील, म्हणजेच कमी केमिकलची शेती होईल. बरोबर आहे. आणि इथलं जे सांगितलं की वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, हे इतर जगांच्या तुलनेने तैवानचं हे जे वॉटरमेलन कंपनी आहे त्याच्या खासियत काय आहे? म्हणजे नेमकी याची खासियत काय राहते चांगली क्वालिटीची? याचं सर्वात मोठी खासियत म्हणजे ह्यांचं जे ब्रीडिंग आहे या कंपनीचं, वॉटरमेलनचं, यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर जम्प्लाझम आहे आणि ह्यांचा अभ्यास पर्टिक्युलर या क्रॉपबद्दल खूप चांगला आहे. आणि त्यांच्या या अभ्यासामुळे हे वेगवेगळ्या कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट ओळखून आणि काहीतरी नवीन बाजारात आणून ते कस्टमरच्या गळी उतरवणं, ह्याच्यात ह्या कंपनीची मास्टरी आहे. ओके. पण याची टेस्ट जी असते ती आपण म्हणतो की आपल्या इथं जे महाराष्ट्रात उपलब्ध होतं कलिंगड, किंवा आपल्या इथे पण आता अर्थात वेगवेगळ्या परदेशी बियाण्याचे हायब्रिड करून केले गेले आहेत, तशा स्वरूपाची क्वालिटी आणि चव राहते? हो, बिलकुलच. म्हणजे हे जेव्हा केव्हा त्याचं हायब्रिडायझेशन होतं, हे ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेतात. जसं हे जे आता रिंड आहे, याला रिंड म्हणतात. हे कधी कधी तुम्ही पाहिलं ते खूप जास्त असतं. हे ब्रीडिंगमध्ये काय करतात, हे बघा, यांचं रिंड हे लहान केलेलं आहे. बरेच वेळा सीड कमी आणतात. आजकाल सीडलेस वॉटरमेलनचं हे चलन आहे, पण लेस सीडचं सुद्धा चलन आहे. तर या सगळं याच्यावर लोक काम करतात आणि जेव्हा केव्हा हे नवीन कुठलं संशोधन आणतात, तर जसं आता वॉटरमेलन हे गोडसाठी आपण खातो, तर त्याच्यातले शुगर कंटेंट हे चांगले असले पाहिजे, गुड शुगर, याच्यावर यांचे ब्रीडर काम करत असतात. बरोबर आहे. या एक्झिबिशनमध्ये अजून काय काय वेगळं चांगलं आहे तुम्ही आम्हाला दाखवणार आहात, की म्हणजे काय असेल अजून काय खास? अजून म्हणजे आपल्या इथे बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या इथे बियाण्यांच्या कंपन्या आहेत. आता अशी ही कंपनी आहे सरपंच सीड्स. ही सरपंच सीड्स ही मिरचीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करते आणि आणि हे धारवाडला हे लोक बेस्ट आहेत आणि मला असं वाटतं की देशातलं सर्वात मोठं जम्प्लाझम कलेक्शन आज या कंपनीकडे आहे. तर मिरचीवरचं जर तुम्ही यांचं काम बघितलं तर तुम्ही इकडे बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील. ही बघा, ही लहान मिरची ज्याला आपण बुलेट म्हणत असतो, हे बर्ड आहे बर्ड आयची ही मिरची आहे. असंच तुम्ही जर बघाल की ही लाईट ग्रीन, ह्या इकडे जे आहे ह्या स्मॉल चिलीज. ह्या तिखट जास्त स्पायसी राहतात, ह्या सर स्पायसी राहतात? खूप स्पायसी राहतात. ये तेच छोट्या 4 लाख हे टेंड्स येस मीठा. अच्छा, हे स्वीट राहतात. ओके. बॅडिंग लाल मिरची दिसायला फक्त लाल मिरची आहे, तिखट नाही आहे, स्वीट आहे.
हे खाण्यामध्ये वापरतात. हो हो बॅडगी सेगमेंट तर खूपच हे कल्टिवेशनमध्ये आहे. ते आमचं हायब्रिड्स आहे बॅडगी सेगमेंटमध्ये सरपण 102 म्हणून. आपण अजूनही पुढे काय काय आहे हे बघूयात. आणखी मिरच्यांचे हे वेगवेगळे प्रकार आपण बघितले आहेत आणि त्यानंतर एक्झिबिशनमध्ये त्याच प्रकारे आता आपण पुढे ही जी कंपनी बघतोय VNR सीड्स, ही VNR ही रायपूरची छत्तीसगडमधली सीड कंपनी आहे. लोक भाजीपाल्यात खूप मोठं काम करतात. ह्याचं रूट स्टॉकवर वांगी उगवणं ह्याचं सगळं ह्या लोकांचं त्यात मास्टरी आहे. यांनी एक पेरू आणलेला आहे, बिना बियांचा पेरू. त्याच्यावरही सीडलेस पेरू, त्याच्यावरही लोक काम करतात. त्याचप्रमाणे इथे कंपनी आहे ही इंडो अमेरिकन, ही 60 वर्ष जुनी कंपनी आहे देशातली. अच्छा, हे अमेरिकेबरोबर त्यांचा नाही याचं नावच इंडो अमेरिकन आहे. वर्ष जेव्हापासून ती झाली सुरू तेव्हापासून याचं नाव त्यांनी इंडो अमेरिकन ठेवलेलं आहे. ह्या कंपनीने एका काळात सर्वात जास्त मिरची विकण्याचा विक्रम केलेला आहे. तर ही कंपनी टमाटे आणि मिरचीसाठी ओळखल्या जाते आणि यांचं आफ्रिकेमध्ये बऱ्यापैकी चांगलं काम आहे या कंपनीचं इंडियासोबतच. अच्छा, वेगवेगळ्या ठिकाणी आता इथे पाहिलं तर एशिया सीड्स कोरिया बरोबरचे ही ही कोरियन सीड कंपनी आहे आणि ही आपल्या देशात खूप वर्षांपासून काम करत आहेत. आपल्या देशातल्या बऱ्याच साऱ्या बियाण्या कंपन्यांना एशिया सीड हे बियाणं पुरवतं. ह्यांचं जेव्हा हे सुरुवातीला इथे आपल्या देशात आले, वेगवेगळ्या प्रकारच्या पत्ताकोबीमध्ये ह्यांनी सुरुवात केली आणि मग आता इतरसुद्धा बियाण्यांमध्ये हे लोक आलेले आहेत. तुम्ही जर बघितलं की आता हे फुलगोबी आहे, मिरची आहे. कोरियामध्ये मिरचीचं जमप्लाझम हे खूप चांगल्या प्रमाणात अवेलेबल आहेत. त्यामुळे ह्यांच्याकडे जो मिरचीचा जी व्हरायटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे वेगवेगळी. आपली इथली जी देशी मिरची आणि ही वेगळी कोरियन मिरची यातला काय फरक राहतो बेसिकली? फरक तसा काही टेस्टमध्ये नसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या हायब्रिड असतात त्या हायब्रिडमध्ये मुळातच काम केलं जातं की देशी टेस्ट, त्याचं देशी लुक हा सगळा मेंटेन करूनच हायब्रिड तयार करतात. असं नाही की हायब्रिड तयार केले म्हणजे सगळं त्यातलं देशी कॅरेक्टर्स काढून टाकतात. त्यापासून ते सगळे हायब्रिड निर्माण होतात आणि त्यामुळे देशी जमप्लाझम वापरून त्यांनी त्यांच्या देशातला बायोडायव्हर्सिटीमध्ये अवेलेबल असलेलं वापरून त्यांनी हे हायब्रिड्स डेव्हलप केलेले आहे. इथे टोमॅटो पण जे दिसत आहेत किंवा ते वर जे आहेत ते थोडेसे डिफरंट आहेत की हे टोमॅटोज आहेत आणि ही क्युकुंबर आहे. आता परत वेगळ्या साईजचा आहे. जर तुम्ही म्हटलं की हा राऊंड टोमॅटो आहे, जसं काही बाजारात आपण बघितली राऊंड टोमॅटो याला शोल्डर्स आहेत. तर हा बेसिकली आपल्या दक्षिण भारतात चांगल्या याला मागणी असते आणि हा ओव्हल टोमॅटो आहे. बरोबर. नॉर्थ इंडियामध्ये गेलं तर आपल्याला बघाल तर याला डिमांड असते. हां. सो आणि हे Kohlrabi. So this is one of the important crop of Asia seed. So we have been very active in brassica breeding. So among all brassica crops, this is one of the priority crop for us. Of course, we are quite having very good breeding program for cabbage, cauliflower, broccoli. So among brassica, this is our priority. We are selling huge quantities in India and other countries. अच्छा, और ये बैक साइड ला है, ये क्या है, एक कौन कौन से साइज में है या उसका? So these are all, of course, as I told you, cabbage breeding is our priority. So we have a segment, we have different segments, especially in round, semi-flat and flat. So we are targeting different countries like South Asia, Southeast Asia, Middle East. So for different countries, we have different segments. ओके. ये कौन से साइज के और कौन से इसका है? Say this hybrid we call it, this is our new hybrid called CT2320. This comes in the semi-flat segment. So exclusively we are targeting Southeast Asian market. साउथ एशिया. Yes. So और ये बाकी जो ये other round whatever the round type of cabbages we are keeping here, this is meant for India. And also this hybrid is for Africa also, including in India. ओके. Yeah. थँक्यू. जर हे आपण पाहिलं तर एक एशिया स्वरूपातल्या वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत, जे वेगवेगळे मार्केट आहे ते इथे लक्ष सगळ्यांना पाहता येते. आपण पाहिलं की जगात वेगवेगळी जी मिरचीज आहेत त्या आहेत, इतर कोणत्या गोष्टी आहेत तशा ह्यांनी बघूयात. पुढे काही मार्केट्ससुद्धा आहे की जे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे आणि
इथे सुद्धा एक मार्केट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. एकतर जे परदेशी सीड्स आहेत ते आपल्या इथल्यापेक्षा काय वेगळं साधारणतः एक जाणवतं. इथे असं वेगळं असं काही नसतं. कुठलंही बियाणं ते परदेशातलं असो किंवा देशातलं असो, हे इथल्या वेगवेगळ्या वातावरणात आणि जमिनीत त्याचं परीक्षण केल्याशिवाय ते इथे विकलं जाऊ शकत नाही किंवा कंपन्या विकतसुद्धा नाही. कारण त्याची सुटेबिलिटी आहे की नाही आहे हे बघितल्याशिवाय ते विकणं कठीण असतं. शेतकऱ्यांच्या शेतीवर त्याच्या आधी परीक्षण होतात आणि ते परीक्षण झाल्यानंतर त्या डेमो प्लॉटचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही ते बियाणं म्हणजे कुठलीही कंपनी ती बाजारात बियाणे हे आपले हे आहेत काय डाळ ही एक ह्याला म्हणतो आपण सीड ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी. ही जी कंपनी आहे इन्कोटेक, ही नेदरलँड्सची कंपनी आहे आणि पूर्ण जगभरात ही कंपनी बियाण्यावर ट्रीटमेंटचं काम करत असतं. फंगीसाईड लावतात ते, याला वेगवेगळे न्यूट्रिशनलचे कोट लावतात. म्हणजे जेव्हा बियाणं अंकुरित होतं जमिनीमध्ये, ते अंकुरित झाल्यावर त्या बियाण्यावर रोगराईचा अटॅक न होवो त्याला तेव्हापासून शक्ती मिळेल असं हे वेगवेगळ्या प्रकारचं सीड ट्रीटमेंट हे लोक करत असतात. येस. तसंच एक जुनी एक खूप कंपनी आहे मोठी आपल्या इकडली, नामदेव माझी सीड्स नावाची. या कंपनीने हे लोक स्ट्रॉबेरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आणि ही कंपनी जवळपास 125 वर्ष जुनी कंपनी आहे पुण्यातली आणि यांनी काकडीत खूप छान काम केलेलं आहे आणि स्ट्रॉबेरीच्या सॅम्पलिंग्समध्ये लोक चांगलं काम करतात. गणेशजी लडगत आहे, आणखी माहिती सांगतील याच्याबद्दलची. बेसिकली काय डिफरंट आहे रेग्युलर याच्याबद्दलपेक्षा? ह्या मिरच्यांमध्ये व्हायरस टॉलरन्स चांगला आहे. परत आमची काकडी ही सर्वात आत्ता खूप चांगली, जिप्सी प्लस सिंड्रेला हे नवीन आहे. स्वीटकॉर्न आमचा सर्वात चांगला आहे, सर्वात गोड, प्रोसेसिंगला चांगलं आहे, एक्सपोर्ट ह्याचा खूप चांगला होतो. आणि आम्ही कुठे होतो मोस्टली युरोपियन ह्याच्यामध्येच त्यांचा एक्सपोर्ट होतो. फ्रोझनमध्ये जातात किंवा त्याचे पूर्ण फक्त दाणे काढून ते विकले जातात. आणि आम्ही स्ट्रॉबेरीमध्ये पण खूप चांगलं काम करतो. ह्या वर्षी आम्ही स्ट्रॉबेरीचे 5 लाख सीडलिंग्स ऑलरेडी दिलेले आहेत आणि आता आम्ही सीड पण इम्पोर्ट केलं आहे. सीडपासून पण आम्ही बनवून नेक्स्ट हे करतोय. स्ट्रॉबेरी आधी मोस्टली पाचगणी, महाबळेश्वर थंड ठिकाणी होती, पण आता इतर ठिकाणी आता सगळीकडे व्हायला लागली आहे. क्लायमेट नगर सुद्धा व्हायला लागले, पुण्यातही व्हायला लागले. क्लायमेटला प्रॉब्लेम नाही आहेत, म्हणजे व्हरायटीज पण तशा डेव्हलप झालेल्या आहेत. त्यामुळे आता सगळीकडे फ्रुटिंग घेता येतं त्याचं. पूर्ण जगामधले वेगवेगळे जे आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत आणि सगळ्या लोकांना एक्झिबिशनच्या निमित्तानं या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या त्या आवर्जून पाहताना दिसत आहेत. व्हिडिओ न्यूज अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.